आज राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही आंदोलन व पत्रकार परिषद या ठिकाणी घेत आहोत. काही वेळापूर्वीच आमच्या पक्षाने कलेक्टरांना पत्र दिलं आणि आता आम्ही ही प्रेस कॉन्फरन्स पूर्ण महाराष्ट्रभर घेत आहोत. आज राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त ही प्रेस कॉन्फरन्स घेणं अनिवार्य आहे, आवश्यक आहे. आम्ही रोज आमच्यापैकी रोज एक आवाज कुठे ना कुठेतरी तुमच्यापर्यंत पोहोचत असतो की ह्या वेळेसच्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूक मध्ये काहीतरी गडबड होती. मी लोकसभा लढली आणि चेतन भाऊ आणि मेहत्रे साहेब हे विधानसभा लढले आणि ते दोघंही माझ्यासोबत लोकसभेच्या वेळेस होते, मी त्यांच्या सोबत विधानसभे वेळेस होती. आणि आम्हाला लोकांचा प्रतिसाद, ज्याला पल्स म्हणतो, आम्ही ग्राउंडला जेवढे गेलो तेवढं कदाचित इलेक्शन कमिशनचे कर्मचारी किंवा बीजेपीचे कोणतेही लोक गेले नाहीत. बऱ्याच ठिकाणी जेव्हा जेव्हा आम्ही जात होतो तेव्हा लोकांचा एक पल्स, आणि जो मला लोकसभेत दिसून आला की काही काळजी करू नका, तुम्ही निवडून आलात, तेच आम्हाला विधानसभेच्या वेळेत दिसून आलं. लोक म्हणजे बोलली की लोकांनी ही निवडणूक ताब्यात घेतल्या, आम्ही कोणत्या पुढाऱ्याचं नेत्याचं ऐकणार नाही. आणि तेच भाष्य आम्हाला विधानसभेत पण ऐकू आलं की शांततेत क्रांती मतपेटीच्या माध्यमातून घडणार आहे. आणि लोकसभेमध्ये 14 खासदार काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे निवडून आले. त्याच्यानंतर भाजपला काहीतरी वेकअप कॉल किंवा म्हणजे त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आणि त्यांनी हे कट कारस्थान विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस केलं. आणि ह्याच्या आम्ही स्टॅटिस्टिकली तुमच्या समोर सांगतो की 2019 आणि 2024 च्या मध्ये 5 लाख मतदार इलेक्शन कमिशनच्या माध्यमातून नोंदणी करण्यात आली, वाढले 2019 ते 2024 म्हणजे 5 वर्ष. पण लोकसभा आणि विधानसभेच्या मध्ये जवळजवळ 50 ते 75 लाख मतदार कसे वाढतात? 4 महिन्यात एवढे मतदार वाढतात जे 5 वर्षात पण वाढले नव्हते. हा पहिला प्रश्नचिन्ह आहे की एवढे मतदार कसे वाढले. दुसरी गोष्ट, प्रत्येक 150 असे मतदारसंघ निवडले भाजपने. त्या 150 मतदार संघात 75,000 मतदान वाढलं, जे 5च्या नंतर तुम्हाला दिसून आलं. आम्ही ते चॅलेंज केलं. अजूनही निवडणूक आयोगाने आम्हाला ती यादी किंवा त्याचे डिटेल्स अजूनही आम्हाला दिले नाहीत. आमचे नेते पण निवडणूक आयोगाकडे दिल्लीला गेले आणि तिथे त्यांना पण मागणी घातली की आम्हाला हे मतदारांची यादी द्या. आजपर्यंत, जेव्हा हे ट्रान्सपेरंट असायला पाहिजे, आजपर्यंत आमच्या पर्यंत ही मागणी, ही डिटेल्स आले नाहीयेत. निवडणूक आयोग हे एक पारदर्शकपणे आणि ट्रान्सपेरंट पारदर्शक आणि कोणत्याही पक्षाचं नसतं. ती एक ऑटोनॉमस बॉडी असते आणि ती निष्पक्षपातीप्रमाणे त्यांनी काम केलं पाहिजे, पण ते आपल्याला होताना दिसत नाहीये. निवडणूक आयोग आणि निवडणूक आयुक्त हे भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखं, राजीव कुमार जे आहेत ते भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखं वागतायत. ही एक ऑटोनॉमस बॉडी आहे, ह्याच्यावर कधीही कोणाचा दबाव नसतो आणि नसायला पाहिजे. कारण का इलेक्शन हे एका लोकशाहीमध्ये सर्वात महत्वाचा जी कार्यप्रणाली असते, जी पारदर्शकपणे निवडणूक आयोगाची एवढी मोठी जबाबदारी असते, कोणत्याही दबावाखाली न येता ती पार पाडली पाहिजे. शेवटी आज आपल्याकडे मतदानाशिवाय आहे काय? ही लोकशाही जर खंबीर ठेवायची असेल, ही लोकशाही जर वाचवायची असेल, जर आमचा आवाज दाबायचा प्रयत्न करतायत, जर तुमचा आवाज दाबायचा प्रयत्न करतायत, तर आज मतदानाशिवाय आपल्याकडे आहे काय? आणि त्या मतदानाच्या अधिकारावर पण आज दबाव यंत्र वापरली जात आहेत. मतदानाचा अधिकारच राहिला नाही. मतदान करूनच उपयोग नाही, कारण का ईव्हीएम मशीन ही पूर्ण भाजपच्या ताब्यात आहे. तर मग तुमच्या माझ्यासारख्या लोकांनी जायचं तरी कुठे? अनेक वेळा आंदोलन, अनेक वेळा निवेदन, अनेक वेळा त्या ठिकाणी उपोषण, पण अजूनही ह्याच्यात काही सोक्षमोक्ष आपल्याला या ठिकाणी लागला नाही. असे अनेक उदाहरण आम्ही देऊ शकतो. मेहत्रे साहेबांच्या अक्कलकोट तालुक्यामध्येच एक गाव आहे, ते सांगतील मेहत्रे साहेब.
की ज्या ठिकाणी स्वतःचं ते अपक्ष उभे होते ते सांगतील त्यांचं पण मत पडलं नाहीये. अनेक असे प्रकरण आपल्या समोर येतात आणि मी तुम्हाला अपील करते, मी तुम्हाला विनंती करते की आपण देखील हे काय तुमचा माझा किंवा हा राजकीय विषय नाहीये, हा कोणत्या एका पक्षाचा नाहीये, हा लोकशाहीचा विषय आहे. आणि जसं मैत्री साहेब तुम्ही चौथा स्तंभ आहात, उद्या जर आपल्याला इलेक्शनच लढायला दिलं नाही, इलेक्शन वोटच कास्ट करायला दिलं नाही, तर मग आपला अधिकार पण धोक्यात आहे. आणि जसं मी म्हणाली, आज निवडणूक एक चळवळ आहे. जसं लोकसभेत तुम्ही बघितलं की चळवळ होती, ही निवडणूक नव्हती. आणि त्या चळवळीवरच दबाव तंत्र वापरून आज भाजप जर काम करत असेल तर उद्या अजून किती ठिकाणी दबाव तंत्र वापरून आपले अधिकार खेचून घेतील हा प्रश्न. आणि वोटिंग, एक्सरसाइजिंग युअर फ्रँचाइज हा आपला सर्वात महत्वाचा अधिकार आहे. एक सिटीजन म्हणून, एक भारतीय नागरिक म्हणून हा सर्वात महत्वाचा अधिकार आहे, तो पण आपल्याकडून खेचून घेतात. जणू काय आपण त्यांच्या हातात कठपुतली आहोत असं कुठेतरी आपल्याला दिसून येत आहे. म्हणून काँग्रेस ही लढाई लढणार, ही लढाई चालू ठेवणार आहोत जोपर्यंत आम्हाला बॅलेट पाहिजे. जसं ताईमाई अख्खा विचार करा पक्का आणि हातावर मारा शिक्का, आम्हाला तो शिक्का परत पाहिजे. आम्हाला सोडा. जेव्हा आम्ही म्हणतो, आम्ही गावोगावी जातो, वस्तीवर जातो, तेव्हा लोक म्हणतात पहिले ते बदला. हे असं पहिल्यांदा झालं असेल महाराष्ट्राच्या इतिहासात की जिंकल्यावर पण लोकांमध्ये कसं, जेव्हा नेता जिंकतो, जेव्हा आपला उमेदवार ज्याला आपण मतदान केलंय जेव्हा तो जिंकतो, तेव्हा आपल्याला वाटतं आपणच जिंकलोय. सर्वसामान्य माणसाला तसं वाटतं. हे पहिल्यांदा झालं असेल की जो जिंकलाय, एक तर त्याला पण वाटलं नव्हतं की तो जिंकणार आहे. ते म्हणजे भाजप हताश होऊन म्हणाले की नाही, तुम्ही निवडून येता. IB रिपोर्ट सगळे महाविकास आघाडीच्या बाजूने होते. सर्वे रिपोर्ट्स जे प्रत्येक निवडणुकीत आम्ही वापरतो, वेगवेगळ्या कंपनीज कडून आम्ही सर्वे, शेवटच्या म्हणजे जे आपण म्हणतो कत्तल की रात, तेव्हापर्यंत आम्ही सर्वे करत असतो राजकीय पक्ष. आणि त्या सर्वेमध्ये पण जेव्हा काँग्रेस आणि महाविकास आघाडी पुढे असते आणि एका रात्रीत इलेक्शन कसं फिरतं, हे आम्हाला अजून ह्याचं कळलं नाही. आणि त्याचं उत्तर आम्ही जेव्हा निवडणूक आयोगाकडे मागायला जातो तेव्हा आम्हाला ते उत्तर ते सक्षमरित्या देऊ शकत नाहीये. ते सांगतात ऐसा है वैसा, ते दाखवतात हे प्रूफ ते प्रूफ. पण मेत्रे साहेब म्हणाले की मॅन्युफॅक्चरिंगच तसं करून आलंय. किंवा जेव्हा आम्हाला उमेदवारांना बोलवलं जातं आणि पूर्ण मशीनचं दाखवलं जातं, एक प्रकारचं मशीन कशी चालते, तेव्हा मात्र ह्यांना स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन होते की मोबाईल चालू करू नका. तर असं आता जेव्हा आम्ही बघतो तेव्हा छोट्या छोट्या गोष्टी ज्याच्यावर त्यांनी बंधन आणलेलं त्यावेळेस, जेवढी पारदर्शकता शासनाकडून प्रशासनाकडून लोकसभेत होती तेवढी विधानसभेत दिसली नाही. लोकसभेत कदाचित त्यांना वाटलं नव्हतं, लोकसभेच्या नंतर त्यांना कळलं, म्हणून आता त्यांनी ते EVM मशीन्स हॅक केले, ते सतर्क झाले. हरियाणा असेल, हरियाणामध्ये पण एवढे सगळे सर्वे, सगळे IB रिपोर्ट आपल्या बाजूने होते आणि भाजपला त्या ठिकाणी विजय प्राप्त झाला. पहिल्यांदा त्यांना विजय प्राप्त झाला, ते खुश होते. पण सर्वसामान्य लोक हे एकदम हताश झालेले की निवडणूक म्हणजे मतदान करून उपयोग तरी काय झाला. तर हे आमची लढाई आहे. आम्ही निवडणूक आयोगावर पारदर्शकपणे काम करत नाहीये असा आमचा आरोप आहे. आम्हाला जी माहिती पाहिजे ती माहिती पहिल्यांदाच असं आहे की आम्हाला प्राप्त होत नाहीये. राजीव कुमारजी हे एका भाजपच्या नेता कार्यकर्त्यासारखे वागत आहेत. त्यांनी निष्पक्ष पारदर्शक निवडणुका घ्याव्यात व त्यांच्यावरील विश्वासार्हता कायम राहावी असे काम करावे असे अपेक्षित आहे. पण ते आपल्याला होताना दिसत नाहीये आणि म्हणून आमची ही लढाई चालू राहील. त्याच्यामध्ये तुम्ही पण, प्रत्येकाच्या अधिकाराचा विषय ही कोणत्या एका पक्षाची लढाई नाहीये, ही भारतात राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकाची ही लढाई आहे. उद्या गणतंत्र दिवस आहे आणि आजची संध्याकाळ, आज राष्ट्रीय मतदार दिन आहे. आणि असं मग खरंच आपला देश रिपब्लिक आहे का, खरंच आपला प्रजासत्ता आहे का आपल्या देशात आहे, जी स्वातंत्र्य जे लढाई त्यांनी मिळवून दिली. पण आज जी विचारसरणी आपल्या देशात आहे
ती आपल्या देशाला मागे घेऊन जाते, ती लोकशाही आणि संविधानाचं खून करत आहे, अशी विचारसरणी जर उद्भवत असेल तर आपण मुळापासून उपटून ते विष जे देशात पसरवत आहेत हे आपण थांबवलं पाहिजे. आणि म्हणून ही आपल्या सगळ्यांची लढाई आहे. उद्याच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा देते, पण खऱ्या शुभेच्छा तेव्हा दिल्या जातील जेव्हा बॅलेटवर इलेक्शन आपल्या देशात लढले जातील. ईव्हीएमच्या विरोधामध्ये मार्केटवाडीमध्ये एक खिंडी पडली होती, लढाई सुरू झाली होती. शेकडो ग्रामस्थांवरती गुन्हे देखील दाखल झाले. मात्र ती लढाई देखील आता कुठेतरी ग्रामस्थांच्या बाजूला दिसत नाही किंवा ग्रामस्थ विरोधात दिसत नाही. नेमकं काय असं होतं की मार्केटवाडी लढाई? तुम्ही बघा, प्रशासनावर खूप मोठ्या प्रमाणात दबाव आहे. म्हणजे आम्ही जेव्हा प्रशासनाकडे जातो आमच्या मागण्या घेऊन, नाही असं नाही आहे, असं नाही आहे, आणि एवढे पुरावे दाखवतात की बघा एवढं पारदर्शक आहे, पण नाही. 100% प्रूफ आमच्याकडे एवढीच आता सध्या आहे की जे 4 वर्षात मतदार वाढले नाही ते अवघ्या 4 महिन्यात कसे वाढतात एवढे. आणि 5.5 ते 7 नेमकं काय घडलं त्याची मग माहिती का नाही तुम्ही आम्हाला देत आहात? आणि ह्याला मोमेंटम तेव्हाच मिळेल जेव्हा सगळे एकत्रित येतील, जेव्हा तुम्ही पण आम्हाला साथ द्याल, तेव्हाच ह्याला मोमेंटम मिळू शकतो. ईव्हीएमच्या बाबतीमध्ये काँग्रेस ही नेहमीच अडचण नेली आणि त्याच्या विरोधात रस्त्यावर उतरताना दिसते. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 विजयी उमेदवारांनी तक्रारी केल्या होत्या, ते मागून घेत आहेत. म्हणजे राष्ट्रवादी कुठेतरी असं म्हणजे धक्का मारते परत नाही, महाविकास आघाडी या लढाई सगळीकडे आहे. आणि तुम्ही बघा, एक ऑब्झर्वेशन, जिथे बीजेपी होती डायरेक्ट कॉन्टेस्ट, तिकडे हे तुम्हाला दिसून आलं जास्त प्रमाणात. म्हणून त्यांनी गिनचुनके अशा काही मतदारसंघात त्यांनी ते त्या ठिकाणी केलं. पण महाविकास आघाडीची ही लढाई आणि आम्ही सगळे एका या बाबतीत. तुम्ही सांगा. हो, आम्ही आणि मेहत्रे साहेब आणि प्रदेशचे जवळजवळ आमचे नेते पृथ्वीराज बाबा चव्हाण, आम्ही सर्व मुंबई हायकोर्टामध्ये कॅबिनेट दाखल केलेले आहे. आता त्याच्या तारखा चालू आहेत आणि निश्चित 100चा आमचा सगळ्यांचा आकडा आहे. त्याकरता एक टेबल वेगळं बसवणार आहे, एक 3 बेंच टेबल बसणार आहे आणि तिथं 6 महिन्याच्या त्याचा निकाल आहे, अशी आम्हाला सगळ्याला अपेक्षा आहे. पार्लमेंट पासून पंचायत म्हणजे पार्लमेंटचे 75 सक्रिय राजकारण होगा आणि एक सक्रिय सत्ता होती बीजेपी की, अशी घोषणा केली जाते बीजेपी कडून. पुन्हा ईव्हीएमचा वापर करून स्थानिक स्वराज्य संस्था ते काबीज करण्याच्या मानसिकतेत आहेत असं वाटत नाही का या घोषणेबद्दल? पुन्हा तुम्ही तोच प्रश्न विचारतो की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काँग्रेस ही बायकॉट करणार नाही ईव्हीएम असेल तर? हे भारतीय जनता पार्टीने एक धाडस करावं. पूर्ण देशामध्ये यांच्यावर शंका व्यक्त करत असताना एकदा फक्त व्हीव्हीएम मशीन हलवावं आणि बॅलेट पेपरवर खरे त्यांना सत्ता पाहिजे असेल तर बॅलेट पेपर एकदा येऊन दाखवावं, लोकांच्या मनातल्या शंका काढाव्या. आज पूर्ण देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये सगळीकडे त्यांच्यावर शंकेने लोक बघतायत. तर एकदा फक्त जनतेसाठी मतदान हे शिक्क्याने व्हावं, ही त्यांच्याकडे अपेक्षा आहे. त्यांना जर एवढा कॉन्फिडन्स आहे तर त्यांनी बॅलेटवर घ्यावं ना. मग ईव्हीएम कशाला? आम्ही ईव्हीएमच्या विरोधात लढतोय, त्यांना आम्ही चॅलेंज देतो, घ्या बॅलेटवर, बघूया किती येतात तुमचे. तरी देखील ईव्हीएमवरच स्थानिक स्वराज्य संस्था झाली तर काँग्रेस ही बायकॉटची भूमिका घेणार. आम्ही आमचं धोरण ठरवतोय आणि वेळेप्रसंगी ते पण होईल. झारखंडमध्ये पण ईव्हीएम झालं तिथं कुठं बीजेपी आली, महाराष्ट्राला झारखंडमध्ये सत्ता झालं, चोळ्याची सत्ता ते सोडतेच एक मुद्दा सांगण्यासाठी. छोटे राज्य काढायचे, मोठे राज्य काढण्याचं काम आहे. ते सोडतेच मुद्दा होतंय की आता ते बरोबर स्ट्रॅटेजिकली ते करतात. तुम्ही म्हणला हे आमच्या तुमच्यासारख्याला दाखवासाठीच आहे. छोटे राज्य घ्यायचे, मोठे राज्य काढून घ्यायचे. काही छोट्या राज्याचा विषय निघाला म्हणून आता काही दिवसामध्ये दिल्लीचे इलेक्शन होणार आहे आणि ते ईव्हीएम वरती होणार आहे. आम आदमीच्या विरोधात तुम्ही निवडणूक लढताय, बीजेपी पण त्या ठिकाणी विरोधात लढते. ईव्हीएमचा विषय आहे, तिकडचे निकाल कसे येणं अपेक्षित वाटतं? नाही, बघू आता दिल्लीचे कसे निकाल येतील. पण शेवटी प्रश्न, जोपर्यंत ईव्हीएम आहे तोपर्यंत पारदर्शक निवडणुका होणार नाहीत ह्या देशात, हे आपण गृहीत धरलं पाहिजे. आणि त्यासाठी ही लढाई. आणि म्हणून आज आम्ही प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून दबाव असेल, आंदोलन असेल, उपोषण असेल, वेळेप्रसंगी बॉयकॉट जरी करायची वेळ आली तरी, कारण आमच्याकडे आज आपल्या सगळ्यांकडे हे एकमेवच वेपन राहिलंय, लोकशाही. ह्याच्याशिवाय अजून काय? आणि ह्या चळवळीमध्ये देखील सगळ्यांची साथ आम्हाला असणं
अपेक्षित आहे. इतक्या मोठ्या युनियनला विरोध करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये पहिला प्रयोग झाला महाविकास आघाडी. आज महाविकास आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी अगोदर कुठेतरी फुटताना दिसले आहे. नाही, अजिबात नाही. आय थिंक आम्ही सगळे एक आहोत. हे अजून डिक्लेअर पण करत नाहीत. आज 3.5 वर्ष डिले झालाय. तुम्ही विचार करा, आज महानगरपालिका ही तिथे कारभार सगळा बेभरोसा चाललाय. आज आपल्याकडे जलवाहिनीचं काम नोव्हेंबरमध्ये होणार होता, आज 4 महिने पुढे, 3-4 महिने पुढे आलाय. अजूनही तीच उत्तरं मिळतात. ऍक्विजिशन हे आपल्याकडे आज पाण्याचा तुटवडा होणार आहे सोलापूर शहरात, आणि अजूनही या लोकांना अजून किती तुम्ही लोकांसोबत खेळणार आहात, अजून किती तुम्ही लोकांना वेठीस धरणार आहात. फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी आणि सत्तेसाठी तुम्ही हे करत आहात. हे अतिशय ही गंभीर गोष्ट आहे, त्याचा आम्ही निषेध करत आहोत. सोलापूरच्या जलवाहिनीचा विषय काही वर्षांपूर्वी मागच्या आठवड्यात अपघात चिमुकल्याची जीव जात आहे. आता अजूनही शहरामध्ये पालकमंत्री विधानसभेने वाळूसाठी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की कारवाई करू नका. या सगळ्या कशा पद्धतीने पालकमंत्री मला असं वाटतं ह्याच्यात हे सगळं ठिकठिकाणी टेंडरचा विषय असेल, वाळूचा विषय असेल, हे सगळं मिलीभगत आहे. अतिशय भ्रष्ट सरकार आहे. त्यांना लोकांशी काही घेणं देणं नाहीये. त्यांना फक्त सत्ता, पैशासाठी हपापलेलं हे सरकार आहे. आणि कितपत हे चांगलं काम करतील, काम करणारच नाहीत. आज तुम्ही बघा, लाडकी बहीण सारख्या योजना असतील, त्याच्यामुळे अनेक वेगळ्या योजना थांबल्यात. आज सकाळी मी दिशाची मीटिंग घेतली. केंद्र शासनाचे प्रत्येक योजनेचे केंद्र शासनाची योजना आहे. 60 ते 70% निधी अजून आपल्याला प्राप्त नाहीये केंद्र शासनाच्या योजनेत. पाणंदचे जे रस्ते असतात ग्रामीण भागात, एक पत्र आलं डिसेंबरमध्ये की पाणंदचे एकही रस्त्याचं काम घेऊ नका, थांबवा. हे तुम्हाला माहित नाही, ही खूप गंभीर गोष्ट आहे. पूर्ण ग्रामीण भागात महाराष्ट्रामध्ये पाणंदचे सगळे रस्त्याची कामं थांबवण्यात त्या ठिकाणी आल्या आहेत. संजय गांधी निराधारची जी 60% निधी केंद्र शासनाकडून यायला पाहिजे, ती अजून त्या ठिकाणी प्राप्त झाली नाहीये. असं पडद्यामागे खूप वेगळे परिपत्रक आणि GR आले, आणि महाराष्ट्र शासनाला आणि आपल्या कलेक्टरना आदेश आहेत की ही कामं थांबवा, कारण हे सगळे पैसे डायव्हर्ट झालेत. महाराष्ट्र खरंच बँक्रप्सीच्या ह्याच्यावर आहे ह्या भाजपमुळे, असं म्हणायला हरकत नाही. काही बदलापूरचा विषय खूप गाजला होता, त्या विरोधात तुम्ही सुद्धा आवाज उठवलेला होता. अक्षय शिंदेचा जो एन्काउंटर झालेला आहे, त्यामध्ये अक्षय शिंदेनी जो लैंगिक अत्याचार आहे तो केलेला नाही, आणि ज्यांनी केलाय त्यांना वाचवण्यासाठी हा प्रकार केला जातोय असा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केलाय. कितपत तथ्य वाटतं? तर ते अजूनही त्याच्यावर इन्क्वायरी चालू आहे. आणि मुळात तुम्ही बघा, ज्या संस्थेमध्ये हे झालं ते लोक फरार होते. खूप प्रेशर आणल्यावर मग त्यांना अटक करण्यात आली. अजूनही नेमकं ते एन्काउंटर होतं का काय होतं त्याच्यावर अजून स्पष्ट झालं नाहीये. मध्यंतरी ते बंदुकीचे निशाण नव्हते, फिंगरप्रिंट्स नव्हते त्याच्यावर, आर्म्सवर, हे पण वाचण्यात अजूनही ते चालू आहे. मला त्याच्यावर टिप्पणी नाही. पण जसं मी म्हणाले, हे कोणत्याही स्तराला जातील, काहीही करू शकतात. आज तुम्ही संतोष देशमुखची केस बघा, परभणीची तर ऑलमोस्ट त्या ठिकाणी क्लोज करण्यात आली आहे ती केस. एवढ्या मोठ्या, म्हणजे CM रेकॉर्डवर जातात आणि म्हणतात हार्ट अटॅक, पण PMचा रिपोर्ट म्हणतो की मारहाणीने पोलीस स्टेशनमध्ये ती हत्या झाली आहे. एवढी तफावत. दुसरीकडे संतोष देशमुख याच्या मागे केवढं मोठं कांड आहे, राख वर केवढं मोठं कांड आहे. हे हळूहळू बाहेर येते. अजून राजीनामे घेतले जात नाहीयेत. उलट म्हणजे त्यांना सांभाळण्याचाच प्रयत्न ह्या सरकारकडून चाललाय. सरकारला लोकांचं आणि लोकांच्या योजनेसाठी लोकांचं काही घेणं देणं नाही, असं एकंदरीत दिसतं. सगळे स्वदेशी आहेत, विदेशात जाऊन हे सगळं ऑन पेपर आहे. आणि गुंतवणूक सगळी जेवढी महाराष्ट्राला मंजूर होती ती सगळी गुजरातला गेली, हे स्पष्ट आहे, तुम्हाला पण माहिती आहे. म्हणून हे कोणते टॉल क्लेम्स करतायत, कोणते मोठे मोठे दावे करतायत, हे तिकडे जाऊन ते करत असतील. ही शोकांतिका आहे की मोदींना ट्रम्पच्या इनॉग्रेशन सेरेमनीसाठी पण बोलवलं गेलं. काही जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा आंदोलन सुरू केलेलं आहे. ओबीसी कोट्यामधून ते आरक्षण मागतायत. देवेंद्र फडणवीस ते आरक्षण देतील अशी अपेक्षा सुद्धा त्यांनी व्यक्त केलेली आहे. वाटतं का मागच्या वेळेस झालं नाही, त्यामुळे त्यांच्या विरोधात सगळं मतदान गेलं. त्यांच्या विरोधात जे
फडणवीसजींच्या विरोधात गावांमध्ये एवढं तीव्र इमोशन होतं मागच्या वेळेस, आणि आता तेच त्यांच्यावर थोपवले गेलेत मुख्यमंत्री म्हणून जबरदस्तीने. ईव्हीएम सीएम मागील अनेक वर्षापासून विमान सेवा सुरू झाली पाहिजे यासाठी प्रयत्न केले, पण चार तासाच्या दौऱ्यामध्ये पालकमंत्र्यांनी 100 दिवसात विमान सेवा तुम्ही विमानतळाचं उद्घाटन हे आपण 20 वेळा बघितलं असेल, विमान सेवा सुरू होणार आहे हे 20 वेळा ऐकलं असेल. आम्ही वाट बघतोय आणि काही होत नाहीये. परवा तर मी ऐकलं कोणतं तरी एक चार्टर विमानाचं काहीतरी हे तारीख पण आली होती. अजून काही भाजपला काही शक्यच नाहीये, भाजप काही करू शकत नाही. आणि सोलापुराची शोकांतिका की आपल्याला मंत्रीपद पण त्या ठिकाणी मिळालं नाही. कदाचित कोणाची केपेबिलिटी तेवढी नसेल की मंत्रीपद मिळावं, किंवा आपापसातली भांडणं असतील ज्याच्यामुळे नाही. पण नेहमी जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता होती तेव्हा सोलापूरला मुख्यमंत्रीपद आणि उपमुख्यमंत्रीपद जो सोलापूर जिल्ह्याला मिळालं. आणि आज शोकांतिका की एक साधं मिनिस्टर ऑफ स्टेट पण सोलापूरला मिळू शकलं नाही, राज्यमंत्रीपद. राज्य सरकार लाडकी योजनेचं देते, पण दुसरीकडे तीच राज्य सरकार एसटीची भाडेवाढ मात्र 15% एसटीची भाडेवाढ सुरू झालेली आहे. त्याच्याकडे कशा पद्धतीने होतं? नाही, सगळीकडे तुम्ही बघा महागाई वाढली आहे, उज्ज्वला योजना बंद करण्यात आली आहे, एसटीची भाडेवाढ झाली आहे, रस्त्यांची कामं प्रलंबित आहेत, पीक विमा अजून मिळाला नाही, अतिवृष्टीचे पैसे मिळाले नाही आहेत, रस्त्याची निधी त्या ठिकाणी मिळाली नाहीये. कुठली सगळ्या योजना बंद आहेत. सगळ्या योजना बंद आहेत. फक्त एक निवडणूक जिंकायची होती, मॅनिप्युलेट करायची होती ईव्हीएमच्या माध्यमातून, योजनेच्या माध्यमातून. आधी खालून द्यायचे मग आता वरून देत आहेत. त्यासाठीच हे सगळं केलं. पण आज महाराष्ट्राचा शेतकरी जो आहे तो इतक्या वाईट परिस्थितीत जगतोय कारण का सगळ्या योजना ह्या लाडक्या बहिणीमुळे बंद केल्यात. आणि आता लाडक्या बहिणीमध्ये पण एवढे त्यांनी क्रायटेरिया आणल्यात की ही बंद कशी झाली पाहिजे योजना, आणि ह्याच्यामध्ये लोकांनी ऍप्लिकेशन दिल्यावर रिजेक्ट कसं केलं पाहिजे ह्याकडेच जास्त त्याच्यामध्ये त्रुट्या एवढ्या आणल्यात की ती कोणालाच लागू होणार नाही. मग नेमकं हे पैसे जात आहेत कुठे? हो, दिशा नाही, खूप त्या ठिकाणी ठराव झालेत. एकतर 2 परिपत्रक आले केंद्र शासनाकडून की पाण्याचे रस्त्याची कामं बंद करा, आणि दुसरं जल जीवन मिशनची पण सगळी कामं त्या ठिकाणी एक परिपत्रक आहे, त्याच्यात पण काही क्लोजेस आहेत. जल जीवन मिशनची कामं बंद आहेत, प्राईम मिनिस्टर सडक योजनेची PMGSY ची कामं त्या ठिकाणी बंद आहेत. RDSS MSCB चे एवढे विषय, DP साठी पैसे पाहिजे ते हे लोक देत नाही. DP रिपेअर साठी, ऍडिशनल DP साठी, म्हणजे जो 63 DP असतो तो 100 करायचा असतो, त्यासाठी ह्या लोकांकडे पैसे नाही आहेत. MSCB कडे नाही आहेत, PM ग्राम सडक कडे नाही आहेत, जल जीवन मिशन मध्ये पैसे नाही आहेत, रेशनचा माल लोकांना मिळत नाही आहे. अर्धे ह्यांचे जे सर्व्हर असतात ते सगळे ऑफलाईन असतात. NICचा सर्व्हर ऑफलाईन आहे, जे रेशनचा असतं तो सर्व्हर, टाउन प्लॅनिंगचा सर्व्हर त्या ठिकाणी ऑफलाईन आहे. सगळंच ऑफलाईन आहे ह्यांचं. सरकार पण ऑफलाईनच आहे. कोणी काही हलताना दिसत नाहीये. ही दिशाची मीटिंग आज 4 तास चालली. 1.5 वर्षानंतर आज दिशाची मीटिंग आम्ही घेतली. त्यासाठी बऱ्यापैकी सगळे खासदार उपस्थित होते आणि बऱ्यापैकी सगळे आमदार पण त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि अधिकाऱ्यांवर पण एवढे वर्ष धाक नव्हता, मीटिंग नाही झाली. पण आता अधिकाऱ्यांना पण समजतंय की आम्ही वारंवार मीटिंग घेणार आहोत, उत्तरं पाहिजेत, निधीबद्दल उत्तरं पाहिजेत. आणि सोलापूर जिल्हा हा प्रगतीपथावर आम्हाला आणायचा आहे. मागच्या 10 वर्षात जो मागे गेलेला तो आता आम्ही ऐकून घेणार नाही. तुम्ही भ्रष्ट असाल तर तुमच्या दुसऱ्या जिल्ह्यात पाठवण्याची पण जबाबदारी आम्ही करू, पण आम्हाला हा जिल्हा साफ करून प्रगतीपथावर पुनश्च आणायचा. काही पालकमंत्र्यांच्या आगमनाच्या वेळेस नो डिजिटल झोन मध्ये मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली, हुल्लडबाजी सुद्धा त्या ठिकाणी करण्यात आली. पोलीस प्रशासनासोबत त्या ठिकाणी वादावादी सुद्धा झाली. त्यानंतर तो बॅनर काढण्यात आला आणि नंतर पोलीस प्रशासनाच्या नाकावर टिचून पुन्हा एकदा बॅनर त्या ठिकाणी लावण्यात आला. तो अद्यापही काढण्यात आलेला नाही. बीजेपीच्या लोकांना, बीजेपीच्या कार्यकर्त्यांना, बीजेपीच्या पदाधिकाऱ्यांना, बीजेपीच्या नेत्यांना पोलिसाची, कोर्टाची, प्रशासनाची, यंत्रणेची धाकच राहिली नाही. तुम्ही बघा, कोड ऑफ कंडक्ट व्हायलेशन इलेक्शन मध्ये आचारसंहिता भंग एवढ्या ठिकाणी केली.
बॅनर सगळीकडे, मोदीजींचे बॅनर सगळीकडे लावले, उमेदवारांचे बॅनर, ही वाटप ते वाटप, ही मोठे मोठे मला असं वाटतं सभा घेण्यात आला, सगळीकडे आचारसंहिता भंग. आम्ही वारंवार निवडणूक आयोगाकडे तक्रारी केल्या, निवेदन दिले, ट्विट केले, तरीही त्याची दखल घेतली गेली नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.